मधल्या स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार आहेत। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। 25 मे नंतर बंगळुरूमध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुका लागतील। मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल। अतुल लोंढेजी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आता बंगळुरूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपर वापरला जाणार आहे। याचाच निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे। सातत्याने त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण होत आहेत। त्या ईव्हीएम मशीनवर लोकांचा विश्वास नाही राहिला, राजकीय पक्षांचा विश्वास नाही राहिलेला आहे आणि त्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या अनेक वेळा आलेल्या आहेत। ज्या पद्धतीने बीजेपी निवडणुका कंडक्ट करते त्याच्यामध्ये कधी व्हीव्हीपॅट ठेवणार नाही, कधी कंट्रोल युनिट ठेवणार नाही, अशा अनेक घटना ज्या आहेत त्या का करतायत? अशी संदिग्धता आणि असा संभ्रम भाजप का निर्माण करत आहेत? तुम्ही जर प्रामाणिक आहात, निष्पक्ष निवडणुका तुम्हाला करायच्या आहे, तर मग हे असे सगळे निर्णय कसे होतात? तुमचा वोटर रोल का चुकीचा असतो? निवडणूक आयोग कुठल्याच त्रुटीमध्ये दूर करायला तयार का नसतात? मग आता या मतपत्रिकेद्वारे जर तुमचा निवडणूक पारदर्शकता येत असेल तर काय हरकत आहे? प्रयोग करून पाहायला पाहिजे। तुम्ही सगळीकडे हारले, बीजेपी 5व्या नंबरवर आहे। पंजाब, तेलंगणा आणि केरळमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बीजेपी 4थ्या-5व्या नंबरवर गेली आहे। एक विकासाचं कुठलेच त्यांचा जो प्रोग्रेस कार्ड नाही आहे, विकास काय केला हे सांगण्याची यांच्याकडे सोय नाही आहे। जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या योजनेचं नाव सुद्धा प्रचारात घेत नाही, केवळ हिंदू मुस्लिम करता जिंकतात कसे? तर ती पारदर्शकता आणि निष्पक्षता जी आहे ती निवडणुकीत यायला हरकत काय? अच्छा, धन्यवाद अतुल लोंढेजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला। तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद।